पण दोघं भावांसमोर म्हणून, म्हणजे राज ठाकरे असतील, त्यांना ईडीची भीती होतीच मधल्या काळामध्ये, ते ईडीच्या दरवाज्यात जाऊन आलेच. अगदी मग ठाकरेंसंदर्भातही, मातोश्री संदर्भातही अनेक आरोप समोर येतच होते. तुमच्यावरही झाले अनेक आरोप, तुम्हाला तर कारागृहात जावं लागलं. भीती नाही वाटत अशा स्वरूपात युती म्हणून एकत्र येताना? मला म्हणाल तर मला काही भीती वाटत नाही. मी सगळं भोगून आलेलो आहे आणि लढतो आहे. उद्धव ठाकरे लढत आहेत. बरं. उद्धव ठाकरेवरती प्रचंड, म्हणजे इतके दळभद्रे आरोप करतायत हे लोक, बदनाम करतायत, प्रत्यक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या धमक्या देतात. पण उद्धव ठाकरे काय गुडघे टेकायला तयार नाहीत ना. ते काय सरेंडर हा शब्द जो अलीकडे आला आहे, ते काय सरेंडर होणार नाहीत. आता मागच्या काही काळापूर्वी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा हा त्रास झाला. हा त्रास म्हणजे शेवटी एक प्रकारे दबाव आणण्याचाच प्रकार असतो, जो इतर देशातल्या राजकीय नेत्यांवर झाला. हा दबावाचाच भाग असतो. माझ्यावरती सुद्धा जो झाला हा दबावाचाच भाग होता. त्यातून काही निष्पन्न होत नाही. महाराष्ट्रामधल्या अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झालेला आहे. देशामधले अनेक प्रमुख नेत्यांना हा त्रास झाला. अगदी केजरीवाल असतील, हेमंत सोरेन असतील, लालू यादव असतील, म्हणजे असं जे प्रमुख ममता बॅनर्जी आणि त्यांचं कुटुंब असेल, प्रत्येकाला झालं आहे. आता जेव्हा अशा प्रकारे तुम्ही तपास यंत्रणांचा गैरवापर करून राजकारण करता, तेव्हा आमच्यासारख्या विरोधी पक्षांना हा संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असं मला वाटतं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.